नमस्कार, मी सारिका मिडबावकर, सारिका कोकण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे या गावातील पिता पुत्रांना या भागात आपण भेटणार आहोत। हरिश्चंद्र देसाई आणि त्यांचा मुलगा मिथिलेश देसाई गेली कित्येक वर्ष फणसावर संशोधन करत आहेत। नवनवीन जाती फणसाच्या त्यांच्या फणस बागेत आपल्याला पाहायला मिळतात। 86 जाती त्यांच्या फणस बागेत आहेत। महत्त्वाचं म्हणजे जर्मनीत कॅन्सर संशोधन सुरू आहे, तर त्याच्यासाठी त्यांच्या फणसाची पानं रवाना झालेली आहेत। तर अशा पिता पुत्रांना या भागात आपण भेटणार आहोत आणि खास करून तरुण शेतकरी मिथिलेश देसाई याच्याशी दुसऱ्या तरुण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन लाभतं तर हे आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। पडीक जमीन भरपूर असते आपल्या गावच्या ठिकाणी, तर त्या पडीक जमिनीत एखाद्या तरी तरुण शेतकऱ्याने फणस बाग फुलवली तर खऱ्या अर्थाने माझा व्हिडिओ सार्थकी लागला असं मी समजेल। नेमकं शेतकऱ्यांना खरंच ह्या फणसबागेचा उपयोग होऊ शकतो का आणि कमी कष्ट आणि जास्त नफा ही फणसबाग मिळवून देऊ शकते का, तर या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मार्फत मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात फणसासारखाच गोडवा यावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवते। चला थेट आपण फणसबागेतच जाऊया। वर्षापूर्वी सर्वे केलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात। मग त्याच्यामध्ये कापाणी बरका असा सर्वे आहे। त्याच्यामध्ये 7.5% जेमतेम कापा फणस दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि 92% जास्त बरका। पण बाजारात आपण घ्यायला गेलो फळ की आधी पहिलं कापा फणस आहे का विचारतो, तर मग आम्ही ही काप्यामध्ये हे केलं असं। आणि बरक्याची खूपच झाड आहेत, काही व्हरायटी ह्या वर्षी लावलं तर पुढच्या वर्षी फळं येतील गॅरंटी। पण ते काढून टाकायचे, काढून टाका। 3 वर्षानंतर फळं घेऊ शकतो आपण। जानेवारीत पिकणार आहेत, फेब्रुवारीत पिकणार आहेत, एवढ्या लवकर होणारे पण व्हरायटीज आहेत। वाजूच गिरायला हा दबतोय एवढा पिकला पडेल तो खाली। किती प्रकार जाती आहेत तुमच्याकडे फणसाच्या त्या सांगा। येस, सर्वांना नमस्कार। माझं नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई। आज आपण इथं फणस बागेत आहोत लांजा झापडे या गावामध्ये। इथं टोटल 1500 झाडांची लागवड आहे। आता आपण या पर्टिक्युलर झाडापाशी ही एक वन ऑफ द व्हरायटीज आहे। आता इथं शेप जर तुम्ही बघाल तर ओव्हल शेप आहे, त्याला फुटबॉल जॅकफ्रूट म्हणून आम्ही त्याला म्हणतो। फुटबॉल सारख्या आकाराचा त्याचा फणस होता, राऊंड शेपचे। हा फणस आत्ताच्या घडीला पिकलेला पण आहे। शक्यतो आपल्याकडे जे फणस होतात पिकतात ते जून महिन्यामध्ये किंवा वटपौर्णिमेच्या दरम्यान वगैरे होतात। पण आपल्याकडे ज्या व्हरायटीज आहेत त्या टोटल 86 व्हरायटीज आहेत। जगभरामध्ये 128 व्हरायटीज पैकी 86 व्हरायटीजचं कलेक्शन आहे। त्यातल्या ह्या कलेक्टेड व्हरायटी मधल्या प्रत्येक बागेमध्ये प्रत्येक झाडाच्या येणारं फ्रूटचं वय किंवा फ्रूट कोणत्या महिन्यामध्ये येतं, अगदी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, अगदी जून जुलैपर्यंत पिकणाऱ्या व्हरायटीज। परत मग त्यात लाल कलरच्या करायच्या, भगव्या कलरच्या करायच्या, वर्षातनं 2 वेळा येणाऱ्या, कुंडीत धरणाऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत। आणि मग त्याच्यामध्ये एक 20-22 व्हरायटी आम्ही कमर्शियल आयडेंटिफाय केलेल्या आहेत, ज्या कोकणामध्ये होणाऱ्या 7 ते 8 व्हरायटीज, पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या काही व्हरायटीज, मराठवाड्यात होणाऱ्या काही व्हरायटीज आणि विदर्भाच्या ड्राय क्लायमेटला होणाऱ्या काही व्हरायटीज। तिकडे भाजीचा फणस खूप चालतो, त्यामुळे तशा प्रकारच्या व्हरायटीज आम्ही देतो। आणि आजच्या घडीला इथे टोटल या बागेमध्ये 1500 झाडांची लागवड आहे। साधारण किती टोटल फणसाची लागवड आहे, साधारण 14 ते 15 एकरवर फणसाची लागवड आहे। टोटल या बागेचं क्षेत्र एक 28 एकर आहे। तर हा रिसर्च प्लॉट आहे। इथे साधारण 400 झाड आहेत, ज्या नवीन सगळ्या व्हरायटीज त्या आम्ही इथं सरसकट लावलेल्या आहेत। आणि पुढे आमची जिथं बाग आहे तिथे साधारण 1100 झाडांची लागवड आहे। 1100 झाडांची लागवड आहे, वेगवेगळे 86 प्रकार जाती तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। आणि हे साधारण वजन किती फणसाचं? आता ह्याचा बघायला गेलं साधारण 12 ते 13 किलो या फ्रूटचं वजन आहे। अगदी आमच्याकडे 50 किलो पर्यंत होणाऱ्या पण व्हरायटीज आहेत। 2 किलो पासून 50 किलो पर्यंतचे फ्रुट्स होणाऱ्या व्हरायटीज, जेणेकरून बाबा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत। पण एक ज्या कमर्शियल व्हरायटीज आहेत त्याचं साधारण ऑन अन ॲव्हरेज वेट 10 ते 12 किलो असावं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा चांगला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो। त्याचं वजन किंवा कोणत्या सीझन मध्ये येतो त्याच्यावर त्याचे रेट्स वगैरे अवलंबून राहतात। पण शक्यतो आम्ही शेतकऱ्यांना आणि ह्यांना सगळ्यांना प्रवृत्त करतो की तुम्ही बाजारात किंवा वटपौर्णिमेपुरती फणस मर्यादित न ठेवता ज्या आता ह्या लवकर होणाऱ्या व्हरायटीज आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो। आणि आम्ही देखील त्याच्याकडनं भविष्यामध्ये बायबॅक करणार देखील आहे फणसाचे, आणि पर किलो वाईज रेट राहील, जेणेकरून गावाकडे राहून इथल्या इथं राहून फणसा शेतीमधनं चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकेल।
जसं बघायला गेलं तर हे झाड 5 वर्षाचं आहे काय, ह्याला काही व्हरायटीजना 1.5 वर्षापासून जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत फळं यायला सुरुवात होऊन जातात. 3 वर्षापासून कमर्शियल हार्वेस्टिंग घेऊ शकतो. साधारण फळ धरल्यापासून पिकेपर्यंत 110 ते 120 दिवसाची जर्नी राहते. 110 ते 120 दिवसात पहिला भाजीचा आपण म्हणजे कोयरीचा फणस असतो, नंतर मग गऱ्यांचा फणस राहतो आणि नंतर मग हे पिकलेले फणस जसे राहतात त्याचा हे राहतो. शक्यतो जेवढे लवकर होणारे फणस असतील त्याला रेट चांगला मार्केटमध्ये मिळतो. आता ही सीडलेस व्हरायटी वन ऑफ द व्हरायटी आहे. जसं आता गमलेस राहते काही लोकांनी ऐकली तशी सीडलेस आहे. जसं तुम्हाला फुटबॉल जॅकफ्रूट बोललो तसं बऱ्याचशा अजून व्हरायटी आहे. जसं की हरिश्चंद्र व्हरायटी जी आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे. हनी जॅक व्हरायटी आहे ज्याची आतला स्वीटनेस हे मधासारखा स्वीटनेस राहतो त्याचा. परत मिल्की जॅकफ्रूट आहे म्हणजे पूर्ण सफेद रंगाचा फणस काय, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. त्यातल्यापैकी ही एक टाईप ऑफ द व्हरायटी आहे. अच्छा, याचा गऱ्याचा रंग कसा असतो? येलो कलरचा आहे. सीडलेस म्हटलं त्याला आपण अननस कसं करतो, वरचं साल काढून टाकतो, स्लायसेस करतो आणि खातो, तर त्या टाईप मध्ये खायचा आहे. पण हा जरा उशिरा होतो फणस, साधारण मे एंडच्या अराउंड होतो. पण याची युनिकनेस व्हरायटी तशी आहे. साधारण फेब्रुवारी एंड पासून फेब्रुवारी 15 पासून धरायला सुरुवात होते. अच्छा, अशा टाईप ऑफ द जॅकफ्रूट आहे. अच्छा, सीडलेस, भारी आहे. आता कसं आंब्याला आपण फळमाशी वगैरे आजार येतो, तर तशा पद्धतीचा आपल्याला फणसावर आजार येतो का, की फणस कितपत उपयुक्त आहे शेतकऱ्यांसाठी, हे जरा थोडक्यात सांगा. फणसासारखं क्रॉप शक्यतो लोक लागवड का करतात, तर त्याचं कारण एकच आहे की फणस हे पूर्णपणे ऑर्गॅनिक झाड आहे. त्याला कुठलेही खतं फवारण्याची गरज लागत नाही. आणि जसं तुमचा प्रश्न आहे की आंब्याला फळमाशीचा त्रास होतो, काजूला बोरचा त्रास होतो, किंवा त्याला मेंटेनन्स खूप आहे, किंवा आंब्याच्या फार्मिंगमध्ये साधारण 12 ते 15 फवारण्या कराव्या लागतात एखाद्या वर्षामध्ये. फणसाचं तसं काहीच नाही आहे. पूर्ण मेंटेनन्स फ्री झाड आहे. आणि ह्या पूर्ण झाडाचं आयुष्य मिनिमम 80 ते 100 वर्ष आहे. आणि याला कुठल्याही प्रकारचा पेस्ट अटॅक होत नसल्यामुळे जास्तीत जास्त उत्पन्न आणि असे लवकर धरणाऱ्या जर व्हरायटीज असतील तर त्यातनं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा चांगला फायदा उपयोग नक्कीच होऊ शकतो. मग फवारणी वगैरे याला करावी लागत नाही, त्याच्यामुळे खर्च पण वाचतो. याला फवारणी वगैरे काही करावं लागत नाही. आम्ही याला झिरो मेंटेनन्स ट्री म्हणतो. झिरो मेंटेनन्स ट्री म्हणण्याचं कारण असं आहे की याला कुठल्याही एकदा लागवड केली की तुम्हाला दरवर्षी काय त्याला खूप सारी खतं घालावे लागतात किंवा त्याला कंटिन्युअस पाणी द्यावं लागतं, असं काहीच नाहीये. आणि खूप कमी कष्टामध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये शेती होऊ शकते. आणि भविष्यामध्ये फणसाचा वाढता कल आणि मार्केटमधली डिमांड पाहता नक्कीच फणस हे क्रॉप शेतकऱ्यांना भरभरून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देऊ शकतं, याच्यावरती आमचा ठाम विश्वास. म्हणजे ही व्हरायटी आहे हनी जॅक म्हणून, जसं मी मगाशी सांगितलं काय, जे साधारण स्वीटनेस जे आपण ब्रिक्स मध्ये मोजतो, साधारण 23-24 ब्रिक्स त्याची गोडवा राहतो. आणि हा साधारण आता एक 15-20 दिवसात त्याचे फणस तयार व्हायला सुरुवात होऊन जातील. यावर्षी थोडा पाऊस लेट झाला त्यामुळे लेट झाला या फणस, नाहीतर हा मार्च एंडलाच पिकायला सुरुवात होऊन जाते फणस. साधारण डिसेंबर आणि एंड पासून त्याला फ्रुटिंग यायला सुरुवात होते. व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया हे जे देश आहेत, छोटे छोटे देश, ह्या देशांनी जगाचा मार्केट बऱ्यापैकी कॅप्चर केलेला आहे. फणस इकडून तिकडे गेला खूप वर्षापूर्वी, पण त्याने त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन, त्यातलं महत्त्व आणि त्याच्यातलं इकॉनॉमिक्स आहे हे आपल्या अगोदर समजलेलं आहे. पण आपल्याला पण त्या गोष्टीमध्ये उतरायचं असेल आणि आमचा देखील तोच प्रयत्न आहे की फणस फक्तच मुंबई, पुणे, भारतापर्यंत मर्यादित न राहता तो जगभर जाईल. पण तो जर फणस जगभर जाण्यासाठी आपल्याला बघाल तर फणस हा पेरिशेबल क्रॉप आहे आणि सीझनल क्रॉप आहे. बघायला गेलं तर 2 ते 3 महिन्यासाठीच फक्त फणस येतो. जास्ती करून आपली जी सगळी जुनी झाडं आहेत हे सगळ्या पिकायला हे जून मध्ये येतात. वटपौर्णिमेला त्याला त्यासाठीच डिमांड येते. पण हा जर एखादं प्रोसेसिंग किंवा अख्खा फणस कुठल्या गोष्टीनं परदेशात पाठवण्यापेक्षा त्याचं जर व्हॅल्यू ॲडिशन जो झालं, जो आमचा प्रयत्न आहे की याच्यापासून बाय प्रोडक्ट्स काय, जर बाय प्रोडक्ट्स बनवले, पण त्यासाठी मग परत फणस हा एखादा बाय प्रोडक्ट्स करायचा असेल तर किमान 7-8 महिने तरी टिकला पाहिजे. मग त्यासाठी ती कोल्ड चेन सिस्टीम डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता आमच्या FPOच्या मार्फत किंवा आमच्या स्वतः आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न केला आहे. एक रोल मॉडेल प्रोजेक्ट डेव्हलप करत आहोत आम्ही, ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये लोक बघू शकतील की अरे फणस वर्षभर स्टोअर कसा करता येतो, फणसापासून बाय प्रोडक्ट्स काय काय तयार करता येतात. नुसतंच फणस हे तळलेलं गेरे किंवा फणस पोळीपुरती मर्यादित न राहता ते फक्त डोमेस्टिक प्रोडक्ट झाले. पण जर तुम्ही युट्यूबवर किंवा बऱ्याचशा ठिकाणी चेक केलात तर व्हिएतनाम, थायलंड सारखे देश जगभर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स पाठवतात. फ्रोझन मध्ये पाठवतात, रेडी टू ईट फॉर्म मध्ये पाठवतात, पावडर फॉर्मेशन मध्ये पाठवतात. तर सगळेचे सगळे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट पुढच्या वर्षभरामध्ये आपण हळूहळू जसं आम्हाला पॉसिबल जसं आम्ही ते करत आहोत. आणि त्याचंच रिप्लिकेशन छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये कोणी तर प्रोसेसिंग एखाद्या बीपासून करू शकतो, कोणी एखादं प्रोसेसिंग फणसा सालीपासून करू शकतो, कोणी आतल्या कच्च्या गऱ्यापासून करू शकतो, पिक्क्या गऱ्यापासून करू शकतो. तर फणसाला हे एंडलेस मार्केट आहे, कारण की हे असं क्रॉप आहे
की ज्याच्याकडे कमर्शियल पद्धतीने कोणी बघितलं पण नाहीये आणि ह्याचे बाय प्रोडक्ट जर मार्केटमध्ये गेला तर त्याला प्रचंड रेट्स देखील आहेत. पण ही स्वतःची सिस्टीम हळूहळू डेव्हलप होणं गरजेचं आहे. मी त्यासाठी बाबा एखादा डीप फ्रीजर असेल, कोल्ड स्टोरेज असेल, ह्या गोष्टी ज्या कोकणात इतके वर्ष नव्हत्या त्या हळूहळू आता चांगल्या पुढे यायला लागलेल्या आहेत. त्याच उद्देशाने जर फणस या पद्धतीने त्याच्यावरती जर वर्किंग केलं, त्याचं व्यवस्थित मार्केटिंग आणि त्याचं व्यवस्थित जगभर आपण त्याचे बाय प्रोडक्ट्स पाठवू शकतो. अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग आणि वर्क ऑलरेडी सुरू आहे. किती एकरमध्ये झाडं किती बसू शकतात आणि नेमका फायदा एकर मागे किती मिळू शकतो, तुमचा अंदाज काय दादा? साधारण मी तुम्हाला सांगतो याच्या इकॉनॉमिक्स की साधारण फणसाची जी लागवड पूर्वी 20 फूट बाय 20 फूट रेकमेंडेड होती, पण त्याच्यावरती आम्ही बरंच काम केलं. त्यानंतर आम्हाला असं समजलं की 15 फूट बाय 15 फूटवर फणसाची लागवड करता येऊ शकते व्यवस्थित पद्धतीने. आणि 15 फूट बाय 15 फूटवर म्हणाल तर साधारण एका एकरमध्ये 200 झाडं बसतात. 200 झाडं बसतात. आणि म्हणजे काही लोक सांगतात की 400-800 झाडं, पण ते रेकमेंडेड नाहीये. कारण की फणसाचं जर बघाल की त्याला ब्रांचेस फुटणं जास्तीत जास्त गरजेचं. हे ब्रांचेसला धरतो, नाकी पुढे शेंड्याला धरतो. जसं काजू असतो, आंबा असतो, हा टोकाला धरतो. पण जेवढं जास्त ब्रांचिंग तेवढं त्याला फणस जास्ती धरतात. हे आमचं ड्यू ऑब्झर्वेशन आम्ही स्टडी केलेलं आहे. आणि लागवड करायची असेल तर साधारण 2 बाय 2 बाय 2चा खड्डा घ्यावा शेतकऱ्यांनी, ज्याच्यामध्ये तुमच्या बागेमध्ये जो पालापाचोळा आहे, थोडंफार शेणखत आहे. समजा जूनमध्ये लागवड करतात बरेचसे लोक पाऊस सुरू झाल्यावर, आणि तेच रेकमेंडेड आहे. तर मे महिन्यात खड्डा करून ठेवून त्यात पालापाचोळा टाकून थोडंफार शेणखत टाकून ठेवायचं आणि त्यात थोडी माती घालून ठेवायची, म्हणजे जेणेकरून ती आपोआप नॅचरली डेव्हलप होते लँड आणि तिथली माती. आणि जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा मग फणसाची लागवड त्याच्यामध्ये करायला म्हणजे रेकमेंडेड आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं की पाऊस पडला, ताप पडलेली असेल, पाऊस पडला की झटकन त्याची मुळं जमिनीमध्ये जातात. ते फणसासाठी हेल्दी ठरतं. दुसरं जे तुम्ही विचारलात की जॅकफ्रूटच्या फार्मिंग मधून साधारण शेतकऱ्यांना टेंटेटिव्ह किती उत्पन्न होऊ शकतं, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघाल की आम्ही आमच्या प्रोसेसिंग युनिटसाठी साधारण एक फणस मिनिमम 10 रुपीज पर केजीने घ्यायचा आमचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये जर एक फणसाचे वजन मिनिमम 10 किलो जरी पकडलं तर एका फळाचे झाले 100 रुपये. जेच वटपौर्णिमेला आता 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाने घेऊन जातात लोक. तर तेच जर 100 रुपयाने जर फणस एका फळाची मिळत नाही, एक झाड जर तुम्ही जुनं झाड बघाल कुठलं आपल्याकडे पूर्वपार जंगलामध्ये आहे, याचं साधारण बाबा प्रत्येक झाडावर 50 फळं, 100 फळं, 150 फळं एवढी धरलेली असतात. पण तसं न हे करता आपण एकदम मिनिमम पकडूया, एकदम बेअर मिनिमम साधारण 10 ते 12 फळं. काय एक साधारण 10 किलोचं एक फळ म्हणजे साधारण 1200 रुपये एका झाडापासून तुम्हाला उत्पन्न झालं. तशीच 200 झाडं आहेत तुमच्या प्लांटमध्ये. 200 झाडं म्हणजे 200 × 1200 म्हणजे साधारण टेंटेटिव्हली 12-24 एक साधारण 2,40,000 ते 2,80,000 पर्यंत तुम्हाला एका एकरामधनं साधारण 4थ्या वर्षी ऑनवर्ड्स उत्पन्न मिळू शकतं. जे उत्पन्न आजच्या घडीला ना आंब्यामधनं येत ना काजूमधून येत. कारण की काजूला जर बघाल तर एका झाडाला साधारण मॅक्सिमम 6 ते 7 किलोच काजू धरतो. आणि मार्केटचा जर रेट बघाल तर तुम्ही सध्याच्या घडीला एक 100 रुपये किंवा 150 रुपये जरी पकडला तर एक साधारण त्याला 1,000 रुपये किंवा 800 रुपयापर्यंतच त्याला उत्पन्न आहे. पण ज्या प्रमाणात त्याची वाढ व्हायला पाहिजे. आणि हे झाड कसं आहे की मिनिमम तुम्हाला जे तुमचं आयुष्य आहे झाडाचं हे 80 ते 100 वर्ष आहे. म्हणजे ऍक्च्युअली तुमचे 5 पिढ्या बसून खातील अशा पद्धतीचं हे झाड आहे. आपण ती म्हण आहे, पण म्हणीचं जर रूपांतर जर फणसारख्या क्रॉपला जर आपण डिफाईन केलं तर तशा पद्धतीनं आहे. कारण की येणारे 100 वर्ष ते तुम्हाला उत्पन्न देणार. जसं झाडाचं वय वाढत जाईल, तुम्ही देखील बघितलेलं 5 वर्ष झालं की 10 वर्ष झालं की त्याला 25 फळं धरतील, तेवढं तुमचं उत्पन्न वाढत जाणार. तर अशा पद्धतीचं हे क्रॉप आहे. त्यामुळे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याला खर्च काही नाहीये एकदा लागवड केले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जी लागवड करावी अशी आम्ही म्हणजे लोकांना अपील करतो. किती वर्षभर पाणी द्यावं लागेल त्याला? साधारण फणसाला फार पाणी लागत नाही. आपल्याला असं वाटतं की खूप पाणी दिलं म्हणजे त्याला ऍक्च्युअल मध्ये जेव्हा फळ धरतं आणि त्याला पाणी देत राहिलं कंटिन्यू, त्यातला उलट गोडवा कमी होतो. फणसाला पहिले 2 वर्ष कंपल्सरी पाणी लागतं. तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर पाण्याची बचत देखील होते. ड्रीप करून दिला तर दररोज पाणी त्याला घातलं तर सफिशियंट होऊन जाईल. नंतर मग 1 दिवस आड, 2 दिवस आड किंवा 2 वर्षांतर पाणी नाही दिलं तरी चालतं. पण ऍटलीस्ट जर आपण त्याला काही खतं फवारणी बाकी काही खर्च करत नसेल आणि तुमची ड्रिप सिस्टीम तयार असेल तर कायमस्वरूपी त्याला ड्रिप स्वरूपाने पाणी दिलं तरी चालू शकतं. पण पहिले 2 वर्ष देणं हे कंपल्सरी आहे झाडाची ग्रोथ होण्यासाठी. अच्छा, म्हणजे आयुष्यभर गोडवा शेतकऱ्यांच्या आयुष्यात येऊ शकतो. नक्कीच. आणि फणसाचं म्हणजे फक्तच गऱ्यांसाठी वापर न करता बाबा त्याच्या भाजीचा फणसाचा वापर करता येतो, बियांचा वापर करता येतो, सालीचा वापर करता येतो, एन नंबर ऑफ गोष्टींचा वापर करता येतो. जेणेकरून आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, पण आम्ही तर फणसाला कल्पवृक्ष म्हणतो. कारण की फणसाचा कुठलाच भाग वेस्ट होत नाही, जेणेकरून बाबा त्याच्या एकूण एक भाग वापरात येतो. उलट फणसाची पानं देखील वापरात येतात. ही फणसाची जात कुठली आहे?
ही फणसाची जात आहे ही भैरचंद्रा म्हणून व्हरायटी आहे. साधारण याचा एक 12 ते 13 किलोचा फ्रूट होतो. एक 15 एप्रिल ते 15 मे ह्याच्या अराउंड त्याचं रायपनिंग करायचं म्हणजे पिकण्याचे चान्सेस राहतात त्याच्या. ही तशी व्हरायटी येलो कलरचा गर आहे याचा. पण याचं एक आहे की फ्रूट साईज याची चांगली आहे. आज जर तुम्ही बघाले 5 वर्ष झाडाला आता एक 20 फळं तरी धरलेली आहेत. तरी पण आम्ही काय केलं की एकेका ब्रांचेसला सगळीच फळं ठेवलेली आहेत. आम्ही असं रेकमेंड करतो शेतकऱ्यांना की एखाद्या फांदीला 3 फळं आलेली असतील तर त्यातलं एक फळ तुम्ही भाजीचं म्हणून काढा, एक फळ त्यातलं गऱ्याची भाजी असेल त्याच्यासाठी म्हणून काढा आणि एक फळ पिकण्यासाठी ठेवा. जेणेकरून जे फळ ठेवलेलं आहे पिकण्यासाठी ते त्याच्या पूर्ण ताकदीनं त्याची ग्रोथ होते. म्हणजे जेणेकरून जर 15 किलोचं फ्रूट असेल तर ते 15 किलोचं होतं आणि त्याच्यामध्ये गोडवा आणि सगळ्या गोष्टी. आता हे 3-3 फळं जर आपण एकेका फांदीला ठेवली तर ती एकमेकाची ताकद खाऊन त्याची सगळ्यांची साईज छोटी होते. म्हणजे फणस उत्पादनात भारत हा प्रथम क्रमांकावर आहे खरं तर. पण तो एवढा मागे का आणि आपलं संशोधन केंद्राचं काय झालं? मुळात म्हणजे जॅकफ्रूट हे प्रोडक्शनमध्ये जगामध्ये सर्वात जास्ती जरी असलं तरी वेस्टेज ऑफ द जॅकफ्रूट मध्ये पण सर्वात जास्त 1 नंबरला आपण. हे दिवसेंदिवस आपण ह्याचा काउंट हा कमी करणं गरजेचं आहे. ऍज अ शेतकरी असतील, ऍज अ रिसर्चर असतील, ऍज अ विद्यापीठ असेल, ऍज अ सरकार असेल, त्या सगळ्या गोष्टी हा एकत्रित करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की मी बऱ्यापैकी जेव्हा देशभर फिरतो फणसासाठी त्या भारतातल्या 90% देशामध्ये फणस आहे. कुठे कुठे फिरलात तुम्ही? मी ऑलमोस्ट छत्तीसगड असेल, झारखंड असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, केरला असेल, नॉर्थ ईस्टला आहे त्या भागामध्ये म्हणजे मोजके 5 राज्य जिथं बर्फ पडतो किंवा जिथं थंडी 0 डिग्रीवर येते तिथं सोडलं तर अख्ख्या देशात फणस आहे. म्हणजे अगदी दिल्लीच्या वरचे फक्त राज्य आहे आणि इकडचं सिक्कीम एक फक्त छोटं राज्य आहे तिथं फक्त फणस होत नाही. बाकी सगळीकडे देशभर फणस आहे. तर फणसासारखं असं जो क्रॉप आहे जर नॅचरली देशभर होत आहे तर त्याच्यावरती जास्तीत जास्त काम होणं गरजेचं आहे. फणसाची पानांचा देखील वापर होतो. आता रिसेंटली 1-2 वर्षापूर्वी आम्ही फणसाची हिरवी पानं देखील एक्सपोर्ट केली. म्हणजे एक फलटणला एक कंपनी आहे जे त्याचं एक्सपोर्ट त्याचं अर्क काढून तिकडे पाठवते आणि आपल्याकडे तेवढी R&D झाली नाही. संशोधन केंद्राची गरज का आहे? कारण की ते R&D सगळं आपल्या देशात होणं गरजेचं आहे. आपल्या रत्नागिरीसारख्या किंवा कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. त्या देशामध्ये त्याच्यावरती R&D झाले की त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो हा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापर केला जातो. जर फणसाचा गुणधर्म जर आजपर्यंत बघाल की तो डायबिटीससाठी वापरला जातो, तो आता कॅन्सर ट्रीटमेंटसाठी जर त्याच्या पानांचा वापर होत असेल किंवा बाबा कच्च्या गऱ्यांचा डायबिटीससाठी वापर होतो किंवा कॅटल फीड म्हणून त्याचा वापर करता येतो. तर असा एक मेडिसिनल क्रॉप जे मेंटेनन्स फ्री आणि जे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे जर त्याच्यावरती जास्तीत जास्त काम होणं गरजेचं आणि एक्सपेक्टेड जर असेल तर संशोधन केंद्राची जी मागणी मी गेले 8 वर्षापासून करत आहे. हे साऊथ एशियामध्ये असं जॅकफ्रूट रिसर्च सेंटर कुठंच नाहीये. केरळ राज्याचं फळ असताना देखील तिथं नाहीये. तेच जर आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये जर होत असेल तर त्याचा आनंद आहे. त्यासोबत जर त्या R&Dच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांसोबत कोलॅबोरेटिव्हली करून आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांच्याशी नेहमी संपर्कात आणि टचमध्ये राहून जास्तीत जास्त त्याच्यावर रिसर्च करता येईल. जेणेकरून बाबा त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल घटक काय आहेत, त्याचा मेडिसिनल वापर कसा आहे, त्याच्या पानांचा काय वापर करता येतो किंवा पेक्टिनसाठी त्याचा वापर होतो. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून नक्कीच त्यामधून साध्य होतील. आणि फणसासारखं क्रॉप ज्याची पानं वापरात येतात, ज्याची बी वापरात येते, ज्याचे कच्चे गरे वापरात येतात, पिक्का गरे वापरात येतात, ज्याची साल वापरात येते, हे ॲक्च्युअली कल्पवृक्ष असल्यासारखं झाड ह्याच्यावरती जास्तीत जास्त काम होणं गरजेचं. जेव्हा ह्या सगळ्या रीत्याचं आणि ह्या लेवलचं काम होईल तेव्हा मॅक्सिमम प्रोड्युसिंग देशामधला जो फणस आहे आपल्या जे जगामध्ये ते जर मॅक्सिमम काय म्हणतात व्हॅल्यू ॲडिशनवर इथून पुढचे 5 वर्ष काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढच्या 5 वर्ष साधारण मॅक्सिमम एक्सपोर्ट ज्या व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स आहे ही जर सिस्टीम राबवली तर वाया जाणारा जो फणस आहे तो नक्की शेतकऱ्यांना चांगले पैसे कमवून देईल याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. बरोबर. शेतकऱ्यांना नेमकं नक्की करायचं काय हेच माहिती नाही. एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याकडे फक्त कसं मुळात कोकणात तर फक्त तळलेले गरे आणि फणस पोळी एवढंच लोकांना माहिती आहे. पण जगामध्ये डिमांड कशाला आहे हे माहिती केव्हा होईल तर जेव्हा जास्तीत जास्त त्याच्यावर R&D होईल किंवा त्याचं जास्तीत जास्त मार्केटिंग होईल किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग युनिट सुरू होतील. तर त्या दृष्टीनं जर काम केलं आणि फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर याच्यावरती जर काम झालं तर उत्कृष्ट प्रकारचं हे जे झाड आहे नॅचरली जगणारं ते नक्की शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ. फणसाची पानं सुद्धा तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकतात. 100%. म्हणजे एक झाड जर तुम्हाला आता रिसेंटली म्हणजे मी ते आता रिव्हील करत नाही कारण की त्याच्यावरती अजून काम सुरू आहे. पण साधारण आम्हाला दिवसाला फणसाच्या हिरवे पानं आणि जी ब्रांचेस आहेत त्याची साधारण 1 टनाची रिक्वायरमेंट आहे. पण त्याच्यामध्ये कन्स्टंट असं आहे की डेली टू डेली ही फ्रेश पाठवायची आहेत. तर ती फ्रेश पाठवायची असेल तर मग त्याला कोल्ड स्टोरेज व्हॅन्स लागतात किंवा त्याला फ्रेशनेस मेंटेन ठेवावं लागते. तर ते जर झालं तर तुम्ही उद्या बघू शकाल की फणसाच्या पानांचा देखील आपण चांगला वापर करू शकतो. आंबा सगळ्यांनाच आवडतो पण आंबा नुसतंच पॅटर्नमध्ये न भरून दलाला न विकण्यापासून
त्याच्यापासून जर बाय प्रोडक्ट्स तयार केले, छोटे छोटे स्केलचे प्रोसेसिंग युनिट्स तयार झाले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. काजूला फक्तच काजू बी परत सेम व्यापाऱ्याला घालणं आणि नुसतेच काजू बीचे पैसे घालणं त्यापेक्षा जर काजू बोंडासारखा जो विषय आहे, जो 90% भाग आहे आपल्या काजू या पिकाचा, त्याच्यावरती ऍक्च्युअली गव्हर्नमेंटनं आणि बऱ्याचशा सगळ्या FPOजनं आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत्या काम करणं गरजेचं आहे. कारण की 90% भाग हा काजूचा आपण वेस्ट करतो. कुठलेही शेती घ्या किंवा कुठलीही लागवड घ्या, जोपर्यंत त्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकत नाही. एक लिमिटेडच फायदा होऊ शकतो. तर फणस तर असा क्रॉप आहे की त्याला तर मेंटेनन्स पण नाहीये आणि त्याचं आयुष्य पण फार आहे. म्हणून आम्ही फणसाला जास्तीत जास्त लागवड हवी याचा आमचे त्याच्यावरती भर आहे. आपलं भावी संशोधन केंद्र जर सुरू झालं तर शेतकऱ्यांना त्याचा उपयोग कसा होऊ शकतो? संशोधन केंद्राचं जसं आता फॉर एक्झाम्पल आता एखादं तुम्हाला याच्यातले घटक तपासायचे आहेत तर त्याला फूड टेस्टिंग लॅब लागते, बरोबर आहे. जरी आमचे फार्म प्रोड्युसर कंपनी असेल त्याच्यानं आम्ही समजा कुठलाही प्रोजेक्ट केला तर तो बाबा 50 लाखाचा असेल, 1 कोटीचा असेल, 5 कोटीचा असेल, पण एखादी फूड टेस्टिंग लॅब जर अद्यावत पाहिजे असेल तर त्याला 5 कोटी खर्च येतो. तर तो शेतकऱ्याला किंवा शेतकरी उत्पादक कंपनीला ते खर्च करू शकत नाही. तर तशा ठिकाणी गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये जास्ती रोल येतो. मग तिथं बाबा फूड टेस्टिंग लॅब राहू शकते किंवा त्याच्यापासून इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये जे बाय प्रोडक्ट्स काय काय तयार करता येतात, जसं आता मी कॅन्सरचा अर्क तुम्हाला म्हणालो तर त्याचं काढून बाबा त्याच्यामध्ये घटक काय काय आहेत. जेव्हा आपल्याला समजेल की पानामध्ये घटक काहीतरी आहे, फणसाच्या चिकाचा काहीतरी वापर होतो किंवा फणसाच्या बीचा काहीतरी त्याच्यामध्ये घटक आहेत, ह्या अद्ययावत गोष्टी काढायला जर जेव्हा रिसर्च होतील तर त्या रिसर्चचा वापर करून शेतकरी जास्तीत जास्त त्याची लागवड आणि व्हॅल्यू ॲडिशन करू शकतात. हे तुमचं नवीन फूड प्रोसेसिंग युनिट आहे, तर नेमकं इथून तुमचं काम कसं सुरू होणार आहे किंवा काय? हे फूड प्रोसेसिंग युनिट म्हणजे साधारण हे 12,000 मेट्रिक टनचं आहे, 12,000 स्क्वेअर फीटचं आहे, 1100 मेट्रिक टनचं आहे. याची कॅपॅसिटी प्रोसेसिंगची दिवसाची साधारण 1 टन वगैरे डेलीची असणार आहे. हे मेनली जॅकफ्रूट ह्या म्हणजे फणसा या फळावरती आहे. फणस फक्त तळलेले गरे आणि फणस पोळीपुरती मर्यादित न राहता त्याच्या पिक्या गऱ्यांची चिप्स असतील, आतली बी रोस्टेड फॉर्ममध्ये असेल किंवा त्याचं बाकी पावडर फॉर्मेशनमध्ये असेल, कच्च्या गऱ्यांची पावडर असेल, बाहेरची साल जी शिल्लक राहते त्याला त्याचं बाय प्रोडक्ट आपला चारखंड म्हणतो आपण. आणि परत मग फ्रोझन वर जास्ती कंपाऊंड असेल. जर परदेशात आपल्याला जर एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर त्याचं जास्तीत जास्त फ्रोझन कंपोनंटवर जास्ती बरं आहे. जसं तुम्ही बाहेर बघितलं की 30 टनाचं कोल्ड स्टोरेज बसलंय, अजून एक 30 ते 50 टनाचं कोल्ड स्टोरेज बसणार आहे, जेणेकरून त्याचा स्टोरेज म्हणजे फणस 2-3 महिन्यापूर्वीच अवेलेबल असतो. पण प्रोसेसिंग युनिट चालवायचं म्हटलं की त्याला एक किमान वर्षभर त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी पाहिजे. तर तशा दृष्टीने आम्ही करत आहे. थोडं एक्सपोर्ट ग्रेडचे मशिनरीज देखील इथं बसणार आहेत, जेणेकरून बाबा फणसापासून एकदम हाय एंड प्रोडक्ट्स जसं पावडर फॉर्मेशन, चिप्स असेल किंवा रेडी टू ईट फॉर्ममध्ये असेल, फ्रोझनमध्ये असेल, तर अशा पद्धतीचं सगळं वर्किंग त्याच्यामध्ये चालेल. स्वतःची तर आमची लागवड आहेच, ह्याच्यासोबत आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे, ते सोडून पण जर शेतकऱ्यांना जर कायमस्वरूपी जर काम करायचं असेल त्यांचं फणस जर फणस जर त्यांना द्यायचा असेल किंवा त्यांना काय प्रोसेसिंग करायची असेल तर तरी देखील आम्ही त्यांना सगळं गाईड आणि सपोर्ट करू शकतो. हे युनिट स्टार्ट व्हायला किती वेळ लागेल? साधारण 4 ते 6 महिने जातील. म्हणजे पुढचं 2026चा जो सीझन आहे जानेवारीमध्ये सुरू करायचं आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फणसाची लागवडीकडे वळावं, कारण की त्याचा इकॉनॉमिक्स जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पैसे मिळू शकतात. एक नुसतंच नंतर लागवड केल्यावर एकतर फळं आणि आपण टायप पद्धतीनं काम करू शकतो, त्यासोबत तुम्ही तुमच्या रित्याला स्वतःच्या बाजूला एखाद्या शासकीय योजना एवढ्या चांगल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, त्याचा जास्तीत जास्त वापर करून स्वतःचं काहीतरी प्रोसेसिंग सुरू केलात. एखादं प्रोसेसिंग युनिट जर तुम्हाला व्हॉल्यूम मिळत नसेल तर ते देखील आम्ही बायबॅक करायचा प्रयत्न करू, जेणेकरून फणस या क्रॉपमधनं जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळू शकेल. जो काजू आणि आंब्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणात मिळत नाही तोच आपण फायदा फणसाच्या सारख्या क्रॉपमधनं घेणं गरजेचं आहे. माझ्या इकडे बरेच शेतकऱ्यांचे व्हिजिट्स राहतात, बचत गटांचे व्हिजिट राहतात, कॉलेजमध्ये स्टुडंट्सच्या व्हिजिट राहतात किंवा परदेशातली लोक देखील येतात की जॅकफ्रूटचं फार्मिंग किंवा जॅकफ्रूटचं प्रोडक्ट्स विकत घेण्यासाठी किंवा टाईअप करण्यासाठी वगैरे. तर शेतकरी जर येत असतील तर त्यांनी 100% आमच्या इथं त्यांना वेलकम आहे, जेणेकरून त्यांना फणसाची लागवड, ते फणसाचं प्रोसेसिंग किंवा फणसाचं ओव्हरऑल मार्केटिंग या पद्धतीचं त्यांना मार्गदर्शन मिळू शकेल. झाड साधारण 70 ते 80 वर्षाचं झाड आहे. अशीच झाडं म्हणजे शेकडो झाडं आपल्याकडे कोकणामध्ये आहेत, नॅचरली झालेली. कधी कोणीतरी फणस खाल्लाय, बी फेकून दिली, त्याचंच ते झाड झालेलं आहे. तर हेच फणस तुम्हाला भविष्यामध्ये चांगले पैसे कमवून देऊ शकतात, ह्याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही देखील तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करू. दुसरं मेन म्हणजे आता माझं शिक्षण हे BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे, राहुरी विद्यापीठातनं मी केलं. नंतर UPSC करत होतो, UPSCमध्ये फेल झालो, पण नंतर नोकरी नाही करायची ठरवून आम्ही गेले 8 वर्ष 9 वर्ष मी शेतीमध्ये इथे लांजामध्ये स्थायिक झालेलो आहे. तुम्ही जर म्हणाल तर शेतीचं जर कायापलट जर मुळात जर कोकणातल्या शेतीचा कायापलट जर करायचा असेल तर
तर जास्तीत जास्त तरुणांनी, मुलं असतील, मुली असतील, जे ग्रॅज्युएट्स होतील, पोस्ट ग्रॅज्युएट्स होतील, त्या लोकांनी शेतीमध्ये इथे जर लक्ष घातलं म्हणजे मुळात तुम्हाला डायरेक्ट येऊन शेतीच करायला पाहिजे की मातीतच हात घालायला पाहिजे असं काही नाही, पण ती देखील तयारी असणं गरजेची आहे. पण जर आपल्या भागातला फणस असेल, आंबा असेल, काजू असेल, याला जास्तीत जास्त जर तुम्ही मार्केटिंग करू शकलात तर खरंच कोकणातल्या बाय प्रोडक्ट्स आणि इथल्या व्यवसायांना चांगली संधी मिळू शकेल. जे आपले आई वडील, आजी आजोबा एवढे वर्षांपासून शेती करत आलेत, त्यांना त्या प्रमाणात अजून जर मार्केट नाही मिळेल तर तेच जर यंगस्टर्स जर इकडे गावाकडे आले आणि ऑलरेडी आता कोविड नंतर बऱ्यापैकी लोक आता त्यांचे छोटे छोटे ॲग्रो टुरिझम्स असतील, छोटे छोटे प्लॉट्स असतील, हे डेव्हलप करायला सुरुवात केली, तर तो जर कल काळांतराने त्याचा जास्तीत जास्त वाढेल. तसंच नक्की आपल्या भागातली शेती चांगल्या रीतीने फुलू शकते आणि त्यातनं चांगल्या रीतीचा आर्थिक फायदा मुंबई पुण्याला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा नक्कीच जास्ती पैसे गावाकडे समाधानी राहून निसर्गाच्या संपर्कात राहून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. हे मी स्वतः अनुभवलं. तुम्ही देखील त्याचा अनुभव घ्यावा अशी मी तुम्हाला आव्हान करतो. आणि जसं टेक्नॉलॉजी पुढं नवीन नवीन येत आहे तर लोकांची गरज फार कमी होत चाललेली आहे. त्याच्यापेक्षा आपल्या गावाकडे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शेतीकडे वळावी, शेतीतनं पिकवलेलं मार्केट करावं आणि जग आपल्यासाठी खुलं आहे तर जगामध्ये आपले बाय प्रोडक्ट्स पाठवावे. आणि हा प्रत्येकाचा प्रयत्न असू शकेल. हा तर आम्ही आमच्या पद्धतीने एक छोटा प्रयत्न करायचा प्रयत्न केला. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. कोकम आहे, करवंद आहे, जांभूळ आहे, नुसतंच काजू फणस नाही पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. बांबूसारखा क्रॉप बऱ्यापैकी लोक आता हे करतायत. तर तशा गोष्टीकडे वळून आणि यंगस्टर्सचा जर त्याला साथ राहील ना तर नक्कीच चांगला त्यातनं फायदा करून घेऊ शकतात. तुम्ही निसर्गाच्या संपर्कात जेवढं जास्तीत जास्त राहाल तेवढं भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल त्याचा. ग्लॅमर फणसाला एवढं मिळवून दिलायत आणि हे असंच तुमचं काम चालू राहो ही शुभेच्छा व्यक्त करते. खूप छान माहिती दिलात आणि ह्याचा उपयोग तरुणांना व्हावा. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज इथं आलात. नक्कीच आपण इथून पुढे कायम संपर्कात राहू आणि जास्तीत जास्त कोकणातले बाय प्रोडक्ट्स असतील, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन असेल, ह्याच्यावरती शेतकऱ्यांना काय जास्तीत जास्त पोहोचवता येईल याचा आपण कायमस्वरूपी प्रयत्न ठेवूया.